राग राग हा आपला नेहमी शत्रू आहे. फक्त आजच्या जनरेशन पुरताच नव्हे, तर आपल्या मागच्या पिढींचा देखील त्या रागामुळे खूप असे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान नक्कीच झालेले आहे. आपण घरामध्ये वादविवाद करत असतो, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात. तुम्ही जर एखाद्या रिलेशनमध्ये असाल, तुमच्यामध्ये देखील भांडणं होत असतील, तर तुम्ही ते भांडण अगदी टोकापर्यंत नेता. कोणीतरी आपला राग हा कंट्रोल करायचा आहे. नक्कीच, म्हणजे तुम्ही का मी सुद्धा, मला पण राग येतोच, परंतु आपल्याला आपल्या कोणत्या गोष्टीला पहिलं प्राधान्य द्यायचं आहे हे आपणच स्वतः विचार करायचा आहे आणि आपण स्वतः ते ठरवायचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण डोकं शांत ठेवा. कोणीही काही एकमेकांशी बोलू नका. कारण आपण जेव्हा रागामध्ये एखादा डिसिजन घेतो हा नेहमी चुकीचा ठरतो. त्यामुळे आपली लाईफ ही अगदी स्पॉइल होऊन जाते. म्हणून कधीही रागामध्ये कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. घाईघाईमध्ये कोणताही डिसिजन घेऊ नका. तुम्ही अगदी, हे माझे अनुभवाचे बोल आहेत.